सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा महत्त्वाचा टप्पा आता अंतिम टप्प्यात आला आहे। पालिका आयुक्त 10 ते ऑगस्ट 12 रोजी ही प्रभाग रचना जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करतील। 2017च्या जनगणनेनुसार ही रचना तयार होणार असल्याने प्रत्येक प्रभागात मतदारांची संख्या लक्षणीय वाढणार आहे। आता एका प्रभागात 30,000हून अधिक मतदार असण्याची शक्यता आहे। प्रभाग रचनेची प्रक्रिया आणि नागरिकांच्या हरकती। ही प्रभाग रचना जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर झाल्यानंतर ती नगर विकास खात्याकडे पाठवली जाईल। नगर विकास खाते अंतिम निर्णय दिल्यावर ही रचना पुन्हा पालिका आयुक्तांकडे येईल। यानंतर नागरिकांना या प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी वेळ दिला जाईल। ज्या कोणाला या रचनेबाबत आक्षेप किंवा तक्रारी असतील त्यांना त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करता येतील। या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच सोलापूर महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल। वाढणारी मतदार संख्या आणि मतदान केंद्रे। सोलापूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता आगामी प्रभाग रचनेत प्रत्येक प्रभागात मतदारांची संख्या वाढणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार आता एका प्रभागात 30,000हून अधिक मतदार असण्याची दाट शक्यता आहे। मतदारांची ही वाढती संख्या विचारात घेऊन मतदान केंद्रांची बूथ संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढवली जाईल, जेणेकरून मतदारांना कोणताही त्रास न होता मतदान करता येईल। ही प्रभाग रचना सोलापूर महानगरपालिकेच्या पुढील निवडणुकीसाठी अत्यंत कळीचा मुद्दा ठरणार आहे। यावरच निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असेल आणि राजकीय वर्तुळातही याकडे लक्ष लागून राहिले आहे।